ऑल, गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपण वेगळं काहीतरी करूयात. इन्स्टंट असे आप्पे कसे करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. मी ऑलरेडी आप्पे केलेले आहेत गरम गरम छान. तर मला ही रेसिपी शूट करायची होती आणि खूप सकाळची गडबड होती, त्याच्यामुळे मी डिरेक्टली हे सगळं करून त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की मी ह्यामध्ये काय काय ॲड केलं आहे. तर सगळ्यात आधी मी बारीक रवा घेतलेला 2 वाटी. जितकं तुम्हाला तुमच्याकडे मेंबर्स आहेत किंवा जितकं तुम्हाला खावंसं वाटतं तर रवा घ्यायचा तेवढा. तर मी 2 वाटी एकदम बारीक जो रवा असतो तो घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी 1 वाटी दही टाकलेला आहे. आणि त्यानंतर मिक्सरमधून मी एक हिरवी मिरची, त्यानंतर आल्याचा तुकडा आणि लसूण असं टाकून मी एकजीव केलेलं आणि थोडं कोथिंबीर पण टाकलेलं होतं. आणि ते जे म्हणजे मिक्सचर आहे ते यामध्ये मी ॲड केलेलं. आणि त्यानंतर थोड्या वेळ मी हे अर्धा तास असंच पाणी टाकून थोडं भिजायला ठेवलेलं. खूप असं पातळ नव्हतं केलं, घट्टच होतं. आणि जेव्हा अर्धा तासानंतर त्यामध्ये आपल्याला थोडं अख्खा जिरा टाकायचं आहे, मीठ टाकायचं आहे चवीनुसार, आणि त्याच्यानंतर थोडा सोडा टाकायचा आहे, किंचित चिमूटभर. आणि पुन्हा थोडा वेळ आपल्याला 15 मिनटं सोडा टाकल्यानंतर ठेवायचं आहे, जेणेकरून आपले जे आप्पे आहेत ते थोडे फुटतात. तर हे इन्स्टंट असे आप्पे, म्हणजे वेगळं काहीतरी आपण आज करूयात असा बेत केल्यानंतर असं आपण थोडं इन्स्टंटमध्ये आणि फार लवकर झटपट असे होणारी ही रेसिपी आहे. तर त्याचबरोबर मी ही चटणी केलेली आहे. तर आता ही चटणी मी कशी केली आहे, तर आपले हरभरे जे असतात, हरभऱ्याची जी डाळ असते, तर त्याला मी रात्री पाण्यामध्ये भिजू घातलेलं आणि आज सकाळी स्वच्छ धुवून घेतलेलं पुन्हा. आणि त्यानंतर मिक्सरमध्ये ही डाळ टाकून, पाणी अजिबात टाकायचं नाही आपल्याला, त्यामध्ये पाणी काढून घ्यायचं आहे. आणि डाळ टाकायची हरभऱ्याची जी भिजवलेली होती ते. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं किंचित म्हणजे 1 चमचा वगैरे किंवा 2 चमचे दही टाकायचं आहे. 1 हिरवी मिरची, लसूण आणि आलं, असं हे सगळं एकत्र करून अशी याची घट्ट अशी पेस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर याला तडका द्यायचा आहे. तडक्यामध्ये आपल्याला कढीपत्ता, त्याच्यानंतर मोहरी, हिंग असं ॲड करून याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि मग एकत्र जीव करून याच्यानंतर सगळ्यात शेवटी मग मीठ टाकायचं आहे, कारण मिठाने पाणी सुटतं. तर आपल्याला पाणी सुटायला नको आहे, त्याच्यामुळे आपण थोडं असं मीठ आपण नंतर टाकून घ्यावं, ठीक आहे. आणि त्याचनंतर हे सगळं झालं, त्यानंतर मग मी हे आप्पे बनवले आहेत. तर तुम्ही बघू शकता की छान असे मस्त आप्पे आपले फुगलेले आहेत. जसे आपण तांदळाचे वगैरे करतो तसेच रव्याचे असे आप्पे झालेले आहेत. तर हे मी ऑलरेडी करून ठेवले होते. तर काही नाही, फक्त आप्पे पात्रामध्ये आपण तेल टाकून घ्यायचं सगळीकडे. आणि त्यानंतर हे जे बॅटर आहे हे आपण बॅटर ठेवायचं आणि एकदम मंद आचेवर आपण होऊ द्यायचं आहे. थोडं 5 मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघायचं आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की हा खालचा भाग झालेला आहे तर मग पलटून घ्यायचा. आणि तुम्ही बघू शकता की खूप छान प्रकारे असे मस्त आपले आप्पे झालेले आहेत. तर चालेल, आता मी प्लेटिंग करते आणि त्यानंतर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा. चला, तर मग तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे छान इन्स्टंट आपले आप्पे तयार झालेले आहेत आणि ही चटणी पण. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला सांगा की तुम्हाला कशी वाटली आणि टेस्ट वगैरे पण कशी वाटली तुम्हाला एकदा ट्राय केल्यानंतर. आणि मला कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच ऑल. भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये.